हाय हॅलो नमस्कार, मी सोनम. स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाचा या चॅनलमध्ये. आणि माझ्यासोबत अपूर्वा आहे आणि नवा कोरा सिनेमा घेऊन आली आहे. सगळ्यात पहिले खूप सुंदर दिसतेस. आणि कशी आहेस? छान. खूप खुश आहे. सध्या प्रमोशन्स चालू आहेत. 15 दिवसात सिनेमा प्रदर्शित होईल, त्यामुळे आनंदी आहे खूप. चित्रपट बापूजींचा आहे आणि एकंदरीत तुझ्यासमोर जेव्हा ही भूमिका आली की तुला आशाताईंची भूमिका साकारायची आहे, तेव्हा काय भावना होत्या? भावना म्हणजे खूप मिक्स्ड भावना होत्या. नाही म्हणण्याचा तर प्रश्नच नव्हता कुठे. खूप खुश झाले होते मी. ॲट द सेम टाईम मला ह्या गोष्टीचं दडपण आलं की ह्या ज्या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत, म्हणजे बाबूजी, ललिताबाई, ग. माडगुळकर, राजा परांजपे, ही सगळी मंडळी, त्यांना आपण बघितलेलं नाही आहे किंवा प्रत्यक्षात आपण ते कसे वागायचे, कसे बोलायचे हे बघितलं नाही आहे. पण आशाबाईंना आपण रोज बघतो आहे. आजही आपण त्यांच्या कॉन्सर्ट्स अटेंड करतो. आजही ते आपल्यासमोर गातात. आजही ते आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहेत. आणि त्यामुळे इतक्या वर्षांपासून त्यांची एक इमेज आपल्या मनामध्ये तयार झाली आहे प्रत्येकाच्या. आणि त्यामुळे मला दडपण आलं होतं की आत्ता त्या दिसतात तशा त्या आहेत, पण 1940 किंवा 50 साली काय त्यांचं टेम्परामेंट असेल, त्या रेकॉर्डिंग्स कशा करत असतील, किंवा एक म्हणजे त्या वेळेचा काळ कसा असेल आणि त्या काळामधल्या आशाबाई कशा असतील. सो हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं असं मी म्हणेन. कारण अनफॉर्च्युनेटली मी त्यांना शूटिंगच्या आधी भेटू शकले नाही. त्यामुळे जेवढं माझ्याकडे अवेलेबल मटेरियल होतं, म्हणजे व्हिडिओज होते, दूरदर्शनचे त्यांचे काही इंटरव्ह्यूज मी बघितले, माझ्या वाचनात जेवढं आलं त्यावरनं मी एक माझ्या मनामध्ये त्यांची एक जी इमेज होती की त्यावेळेस त्या असं करत असतील, किंवा बऱ्याच त्यांच्या रेकॉर्डिंग्समध्ये जुन्या अशा त्या पदर घेऊन असायच्या नेहमी रेकॉर्डिंग्समध्ये, आणि अतिशय सालस, इनोसंट आणि शांत असायच्या. कधीही, म्हणजे आत्ता जशा आशाबाई आपल्याला दिसतात तशा त्या काळी अजिबात नव्हत्या. त्याच्या अगदी कॉन्ट्राडिक्टरी, विरुद्धार्थी होत्या. त्यामुळे खूप शांत, बाबूजींकडे त्या कधी अशा वर मान करून नजर मिळवून सुद्धा बघायच्या नाहीत, इतक्या शांत होत्या. आणि त्यामुळे ते कुठेतरी डोक्यात ठेवून मी ती भूमिका साकारली. एकंदरीत कुठली पण बायोपिक असेल किंवा कोणाची तरी भूमिका साकारायची असेल, दडपण येतं. तर तुला आशाताईंची भूमिका करताना दडपण आलं होतं का? आणि तुझ्या जीवनात, खऱ्या आयुष्यात संगीत कधी आलं आणि त्याच्यात मग बाबूजी असेल किंवा आशाताई असेल, ह्या कधी तुझ्या परिचयात आल्या आणि कधीपासून तू त्यांच्यासोबत राहते? कारण की संगीत म्हटल्यानंतर, किंवा आता तू संगीत चित्रपट करते, तर मला अर्थातच वाटतं की संगीत तुझ्या आयुष्यात खूपच महत्त्वाचं असेल. त्यासाठी हा प्रश्न विचारला. मी 8 वर्ष क्लासिकल म्युझिक शिकली आहे. त्यामुळे संगीत माझ्या आयुष्यात माझ्या आय थिंक 4वी-5वीपासून होतं. अगदी शाळेपासून, म्हणजे लहानपणापासून आईबाबांबरोबर मी असंख्य श्रीधर फडकेंचे कार्यक्रम ऐकलेत. आणि त्यांच्याकडून खरं तर मला सुधीर फडके आणि त्यांची गाणी आणि गीत रामायण हे कळलं. ती गाणी मी ऐकली. ती गाणी इतक्या वेळा मी त्यांचे कार्यक्रम बघितले की पाठ झाली त्या शालेय माझ्या जीवनामध्ये. आणि त्यामुळे बाबूजींच्या गाण्याचे संस्कार होतेच डेफिनेटली असं मी म्हणेन. कारण आमच्या घरी अजूनही कुठलंही सण असेल, छान ऑकेजन असेल की गीत रामायण असतंच. त्यामुळे ते कुठेतरी होतं. पण अशा पद्धतीने या चित्रपटामध्ये मला त्यांच्या आयुष्याचा एक भाग आशाबाईंच्या रूपाने होण्याची संधी मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे डेफिनेटली ते एक दडपण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आधी पण असं अनेकदा म्हणले की त्यांना मी चित्रीकरणाच्या आधी भेटले नाही, हे इन अ वे चांगलं झालं. कारण मी जर त्यांना भेटले असते आणि मग शूटिंग झालं असतं तर मला खूप दडपण आलं असतं. पण मी त्यांना चित्रीकरणाच्या नंतर भेटले. आणि त्यामुळे माझ्या मनात मी जे ठरवलं होतं, मी जितका अभ्यास केला होता, मी जितकं त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, त्याप्रमाणे मी माझे, कारण मॅक्सिमम रेकॉर्डिंग्ज आणि बाबूजी त्यांना गाणं शिकवत आहेत असे सीन्स आहेत. त्यामुळे त्या काळामध्ये त्या कशा बाबूजींना काय प्रश्न विचारत असतील, कशा गाणं म्हणत असतील, काय त्यांचं आजूबाजूची परिस्थिती काय असेल, तर तो विचार करून मी ते केलं. आणि मी त्यांना जेव्हा भेटायला गेले तेव्हा त्या मला म्हणल्या की काही तुझ्याकडे व्हिडिओज आहेत का, तू काढलेत का, मला बघायचे. तर मी ते त्यांना जेव्हा दाखवले तेव्हा त्यांनी सगळे व्हिडिओज अगदी शांतपणे बघितले. आणि त्याच्यानंतर शेवटी मला त्या अशा हसून म्हणल्या की छान केलंयस तू. तर तिथे मला असं वाटतं की समाधान मिळालं. आणि एक मी असं काय म्हणतात, दडपण माझं तिथे कमी झालं की ठीक आहे, हां, येस. सो खूप
खूप छान अनुभव होता. आधी कसं व्हायचं की प्रतिक्रिया म्हणा किंवा कमेंट्स म्हणा त्या खूप लेट पोहोचायच्या, कारण की तो काळ वेगळा होता. पण आता सोशल मीडिया आहे आणि फास्ट लोकांचे रिप्लाय किंवा करते नाही करताय किंवा काय होतंय ते पट्टपट करताय. जसं ट्रेलर टीजर आलाय त्यानंतर तुला एखादी आलेली छान कमेंट काय होती किंवा घरच्यांपैकी किंवा आजूबाजूला की दिसते आहे करते आहे ती एखादी कमेंट जर तू शेअर करू शकशील तर? सोशल मीडियावर मला खूप कमेंट्स आल्या, ज्याच्यात मला खूप जणांनी असं सांगितलं की आम्हाला हुबेहूब आशाबाईंचा भास झाला. त्या काळी त्या कशा गात असतील आणि ही सगळी जी अजरामर गाणी आहेत खरं तर आशाबाईंची आणि बाबूजींची, ती त्या कशी म्हणत असतील, किंवा ही एक क्युरिओसिटी आपल्या प्रत्येकाला असते की त्या काळामध्ये सगळ्या गोष्टी कशा घडत असतील, कारण आपण खूप वेगळ्या काळामध्ये आत्ता राहतोय. त्यामुळे ही प्रतिक्रिया मला खूप जणांनी दिली आहे. पण सगळ्यात छान कॉम्प्लिमेंट मला अशी मिळाली होती की जेव्हा मी आशाबाईंच्याच घरी होते आणि मी त्यांना सगळे ते व्हिडिओज दाखवत होते, तेव्हा त्यांची नात जनाई ती तिथे आली आणि ती मला म्हणली की मला खूप माझ्या आजीसारखं दिसायचं होतं लहानपणापासून, पण मी नाही दिसत त्यांच्यासारखी, माझे फीचर्स त्यांच्यासारखे नाही आहेत. पण आज तुला बघितल्यानंतर मला असं वाटतं की तू त्यांच्यासारखी दिसतेस, तुझे फेशियल एक्सप्रेशन्स फीचर्स माझ्या आजीसारखे खूप आहेत आणि त्यामुळे आय एन्व्ही यू, कारण मला आजीसारखं दिसायचं होतं आणि तू ॲप्ट आहेस जास्त. त्यामुळे दॅट वॉज द बेस्ट कॉम्प्लिमेंट. जेव्हा आपण शूट करतो किंवा आशाताई आहेत आता तू भेटली आहेस त्यांना, तर म्हणजे त्यांच्यामध्ये बरेचसे असे गुण आहेत जे प्रत्येकाला स्वीकारायचे. गाणं म्हटल्यानंतर तर काही विषयच नाही. पण तू जेव्हा आशाताईंना भेटली तेव्हा तुला काय वाटलं की आपण यांचा हा एक गुण आहे तो घेऊनच घ्यायला पाहिजे, म्हणजे खूपच सुखमय होऊन जाईल आपलं आयुष्य त्याच्यानंतर जर त्यांच्याकडनं ती गोष्ट शिकायला मिळाली किंवा ती त्यांच्यासारखी आपल्याला जमली तर ते काय होतं? एकतर ना 2 दिवस त्यांनी मला दिले. ॲक्च्युली एक आजी नातीला कशी समजावेल किंवा गोष्टी सांगेल तशा त्या माझ्याशी बोलत होत्या. इतक्या त्या गोड आहेत, म्हणजे एवढा एकच शब्द मला त्यांच्यासाठी माझी उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया तीच होती की ह्या खूप गोड आहेत. कारण शी वॉज सो ग्राउंडेड. त्यांनी कुठलीही अशी एक की मी आशा भोसले हे न दाखवता त्यांनी असंख्य मागच्या 80 वर्षातल्या त्यांचे अनुभव, त्यांच्या आठवणी माझ्याशी शेअर केल्या आणि गाणी म्हणून दाखवली कॅन्डिड स्वरूपात, जी आय डोंट थिंक सो कोणाला ऐकायला मिळत असतील. त्यांच्या घरी आम्ही दोघी बसलो होतो आणि खूप असं एक कॅज्युअल आणि होमली वातावरणात ते 2 दिवस माझे गेले. त्यामुळे आय थिंक ते बेस्ट डेज होते माझ्या आयुष्यातले आणि ते मी कधी विसरू शकणार नाही. आणि तू म्हणलीस तसं आदल्या दिवशी मी ज्या गेले तेव्हा त्या रेडी नव्हत्या, म्हणजे त्यांच्या पद्धतीने प्रेझेंटेबल रेडी नव्हत्या. मला त्या छानच वाटत होत्या, पण त्या म्हणल्या की आज नको, आपण व्हिडिओ बाईट किंवा असं तुम्हाला काही फोटो माझ्याबरोबर काढायचा असेल तर उद्या तू ये, उद्या मी आवरून तयार असेल. आणि ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांनी ठरवलेल्या वेळेस तिथे गेले होते तेव्हा त्या इतक्या सुंदर तयार होऊन आल्या होत्या, म्हणजे अगदी. आणि नेहमीसारखी त्यांची ती छान साडी, केस नीट आवरलेले, त्याच्यात एक फूल, कारण त्यांचं ते अगदीच म्हणजे आवडीची गोष्ट आहे आय थिंक. आणि सुंदर दिसत होत्या, म्हणजे ॲट द एज ऑफ 90 जर कोणी इतक्या एनर्जेटिकली तुमच्यासाठी रेडी होऊन, म्हणजे तुमचं गाणं हे त्यांचं पॅशन आहेच, पण लोकांसमोर कसं जावं हे आय थिंक मी त्यांच्याकडनं शिकले. कारण 90व्या वर्षीसुद्धा त्यांना विदाऊट काय म्हणतात आवरून आल्याशिवाय किंवा रेडी झाल्याशिवाय त्यांना तो बाईट किंवा फोटो काढायचा नव्हता. तर हे खूप महत्त्वाचं आहे, आपण हे शिकायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे किती फुल ऑफ लाईफ आहेत त्या, म्हणजे इतके त्यांच्या आयुष्यात चढउतार आले तरीही तितक्याच आनंदाने उत्साहाने त्या आजही त्यांचं आयुष्य जगतायत आणि गाणं त्यांनी चालू ठेवलं आहे. तर तुमचं जे पॅशन असतं ते तुम्ही आयुष्यभर कसं जपावं हे मी खरं तर त्यांच्याकडनं शिकले. तू बोलते आणि ते माझ्यासमोर असं व्हिज्युअली इमॅजिन होतं आहे सगळं की आशाताई आहेत आणि त्या आवरून ते छान फूल वगैरे लावून बसले आहेत. आणि खरंच म्हणजे मला असं म्हणायला हरकत नाही की खरंच तू खूप भाग्यवान आहेस, जे तुला इतकं सगळं म्हणजे अंगावर काढता येतोय. ते फार छान केलं असेल आय थिंक, असं मला वाटतं. कारण नाहीतर त्यांच्या घरी जाऊन, आणि त्या इतक्या म्हणजे असं नाही की 1 तास ठरलाय तर 1च तास, मी त्यांच्या घरी 5-6 तास होते दोन्ही दिवस. आणि त्या तितक्याच एनर्जीनी, उत्साहानी आणि खूप प्रेमानी, म्हणजे खरं तर माझा आणि त्यांचा पहिल्यांदाच ती भेट होती. त्यामुळे अशी माझी काही त्यांच्याशी जुनी ओळख होती असंही नाही, पण एक जी आपुलकी असते ना ती आय थिंक या जुन्या पिढीच्या लोकांमध्ये खूप आहे आणि ती फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. की एक ह्युमॅनिटी आणि एक आपुलकी, प्रेम, हे
म्हणजे ते 2 दिवस आयुष्यात नेहमी माझ्या लक्षात राहतील असे. बाबूजींचं आणि आशाताईंचं तुझं आवडतं गाणं कुठलं आहे आणि त्याच्या 4 ओळी झाल्या तर कमालच. खूप आहेत. जीवलगा कधी रे येशील तू आहे, या सुखानो या आहे, किंवा हृदयी प्रीत जागते, तर ते मी म्हणते. पाहिले तुला न मी तरीही नित्य पाहते, लाजुनी मनोमनी उगीच धुंद राहते, मैत्रिणी सांगते तुझी अमोल योग्यता, हृदय प्रीत जागते, जाणता अजाणता. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुला 1 मेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सगळ्यांनी नक्की 1 मेला आमचा स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट प्रदर्शित होतोय. नक्की जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघा. थँक्यू.